आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, स्मार्ट न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। मी अंकिता। सुरुवातीला ऐकण्याचा आजच्या ठळक घडामोडींवर। भारताचे कोविन तंत्रज्ञान सर्व जगासाठी देणार, पारंपरिक गणेशोत्सवाला अनुमती देण्याची मागणी। रामनगर रस्त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीनेच प्रथम आवाज उठविला। सुराज्य निर्माण आंदोलन संस्थेतर्फे निवेदन। लसीकरण व्यवस्थेविषयी जागृतीसाठी नागरिकांचे निवेदन। बांधकाम कामगार वर्गाला सुविधा देण्याची मागणी। शेती मार्गाच्या दुरुस्तीसाठी त्वरित पावले उचलण्याबाबत मागणी। जनसेवा फाउंडेशनचे कणकुंबीच्या माऊली देवीला साकडे। मार्कंडेय साखर कारखान्याच्या रोलरचे पूजन। कर्नाटक शासनाच्या मान्यतेमुळे जलतरणपटू अंधकारातून उशंकालाकडे। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 88438863। आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे कोविन संदर्भातील। कोरोना लसीकरणासाठी भारताचे तंत्रज्ञान व्यासपीठ असलेले कोविन लवकरच सर्व देशांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे सांगितले। कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले कौशल्य आणि स्रोत जागतिक समुदायाला उपलब्ध करून देण्यास भारत बाधिल आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे। कोविन जागतिक बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना मोदी म्हणाले की कोणतेही राष्ट्र, मग ते कितीही शक्तिशाली असो, या साथी रोगाचे आव्हान सोडवू शकलेले नाही, असे अनुभवावरून स्पष्ट होत आहे। भारतीय संस्कृतीनुसार संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे आणि कोरोनामुळे या मूलभूत तत्वाची बहुसंख्य जणांना जाणीव झाली आहे आणि त्यामुळेच कोविड लसीकरणासाठी आपले तंत्रज्ञान व्यासपीठ असलेले कोविन लवकरच सर्व देशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले। पारंपरिक गणेशोत्सवाला अनुमती देण्याची मागणी। आगामी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी प्रशासनाने गणेश भक्तांना सहकार्य करावे, त्याचप्रमाणे हा उत्सव पारंपरिक पद्धतीने आचरण करण्यासाठी अनुमती द्यावी, अशी मागणी मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभाग यांच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव अधिक असल्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता। यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून आता उत्सव साजरा करण्यासाठी नियम पालन करण्याची मंडळांची तयारी आहे, त्यानुसार मुभा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली। यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, कार्याध्यक्ष रमेश सोनटक्की, उपाध्यक्ष अशोक चिंडक, सेक्रेटरी राजू सुतार, खजिनदार मंगेश नागोजीचे, माजी नगरसेवक राजू बिर्जे, श्रीकांत कदम, राजाराम सूर्यवंशी आदी उपस्थित होते। रामनगर रस्त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीनेच प्रथम आवाज उठविला। खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने मे महिन्यात खानापूर रामनगर रस्ता, जो गेली 2 वर्षे केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे रखडल्याने प्रत्यक्ष पाहणी करून छायाचित्रे आणि चित्रीकरणासहित केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेबांना निवेदन पाठवून लक्ष वेधून घेतले होते। त्यामुळे या रस्त्यासाठी आम्ही आंदोलन सुरू केल्यानंतर इतर राजकीय पक्षांना जाग आली आहे, तसेच श्रेयासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत, असे मत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। रस्त्यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर करून घेतल्याचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी सांगितले। त्यावर कळस म्हणून की काय तालुका लोकप्रतिनिधींनी तो निधी कसा 10 कोटी नाही आणि तालुक्याला कसे फसविले जाते हे सांगण्याकरिता रास्ता रोको आंदोलन केले। दोन्ही पक्षांचे कर्तव्य तालुका जनतेला पूर्ण फसविण्यासाठी चाललेले असून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने यांचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी सांगितले। खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीनं ही पत्रकार परिषद घेण्यात येत आहे। त्याचं कारण असं आहे की खानापूर तालुक्यात खानापूर रामनगर लोंढा हा जो रस्ता आहे, त्या रस्त्याच्या बाबतीत
खानापूर तालुक्यातील राष्ट्रीय पक्षाने जी खानापूर तालुक्यात श्रेयवादाची लढाई चालू केलेली आहे त्याबद्दल आम्ही एक निवेदन देत आहोत। खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीनं मे महिन्यात खानापूर रामनगर रस्ता जो गेली 2 वर्ष केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे रखडल्याने प्रत्यक्ष पाहणी करून छायाचित्रे व चित्रीकरण सहित केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेबांना आम्ही निवेदन पाठवून लक्ष वेधून घेतले होते। त्यानंतर तालुक्यातील पक्षीय कार्यकर्ते व नेत्यांच्या त्या रस्त्याच्या प्रेमाबद्दल उकळी फुटू लागली व लगोलग भारतीय जनता पक्ष रस्त्यासाठी 10 कोटींचा निधी खासदार आनंदकुमार हेगडे यांनी मंजूर करून घेतल्याचे सांगितले। आज वर्तमानपत्रातली बातमी पाहता त्यासाठी 4,95,00,000 रुपये मंजूर झाले असं त्यांनी स्वतःच्या पत्रकार परिषदेत सांगतात। सुराज्य निर्माण आंदोलन संस्थेतर्फे निवेदन। देशातील सध्याची परिस्थिती नागरिकांना त्रासदायक ठरते आहे। वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे। त्यामुळे राष्ट्रपतींनी या परिस्थितीचा विचार करावा आणि नागरिकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी उपाययोजनांची कार्यवाही करावी अशी मागणी सुराज्य निर्माण आंदोलन या संस्थेतर्फे करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना पाठवून देण्यात आले। देशातील परिस्थितीचा जनसामान्यांवर मोठा परिणाम झालाय, त्यामुळे नागरिकांचे जीवन त्रासदायक बनले आहे। याची नोंद घेऊन कृतीशील पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन संस्थेचे अध्यक्ष राजन हुलबत्ते, सचिव प्रशांत कुलकर्णी, उपाध्यक्ष दस्तगीर आगा, फारुख हिप्परगी, किशोर जैन, हेमंत लगाडे, संजय गोटाडकी, मोहन परमार आदींनी सादर केले। आज आमची संघटना सुराज्य निर्माण आंदोलन यांच्या वतीनं आपल्या बेळगावचे जिल्हाधिकारी यांच्या थ्रू सन्माननीय महामहोदय राष्ट्रपतीजींना एक निवेदन आम्ही आज सादर केलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही 3 मुख्य मुद्दे समाविष्ट केलेले आहेत। पहिला मुद्दा म्हणजे 2016-17 पासून जे डिनॉमिनेशन जे नोटांचं झालं तेव्हापासून आज तागायत महागाई अत्यंत चढत्या दरात वाढत चाललेली आहे। ही महागाई दुप्पट तिप्पट होण्याच्या दृष्टीने याची वाटचाल चालू आहे। या महागाईच्या विरोधात अनेक संघटना, अनेक NGOs, अनेक लोकांनी प्रयत्न केले, सरकारला निवेदनं सादर केली। भारत देशामध्ये असलेल्या अनेक पार्ट्यांनी, जे राजकीय पक्ष आहेत, या लोकांनी सुद्धा निवेदनं सादर केली, तरी पण सरकार याच्याकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नाही। लसीकरण व्यवस्थेविषयी जागृतीसाठी नागरिकांचे निवेदन। शहर परिसरात सर्वत्र लसीकरण मोहीम गतिमान झाली आहे, मात्र अद्यापही काही भागात याविषयी जागृती नाही। त्यामुळे अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित राहिले आहेत। याची दखल घेऊन प्रशासनाने लसीकरणासाठी व्यापक जागृती मोहीम राबवावी अशी मागणी इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि सुराज्य आंदोलन संस्थेच्या सदस्यांनी केली आहे। या मागणीचे निवेदन मंगळवारी प्रशासनाला सादर करण्यात आले। यावेळी मुस्लिम लीगचे सदस्य दस्तगीर आगा, फारुख हिप्परगी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। इंडियन यूनियन मुस्लिम लीग का मेंबर, तो हम लोग आज डीसी को एप्लीकेशन दिए है। तो हम लोग कोतवाल गली, खड़े बाजार, कस्से गली जो स्लम एरिया है और जिसको जो ज़्यादा नॉलेज नहीं है कोरोना वैक्सीन के बारे में, हम लोग उन लोग को एजुकेट करके व्हाट इज़ द यूज़ ऑफ वैक्सीन, कैसे वैक्सीन उन लोग को इफेक्टिव रहेगा, वैसे एजुकेट करके जो डिजायर्ड लोग हैं उन लोग को हम लोग वैक्सीनेट करना चाहते हैं अपने फ़क्र मिल्लत हॉल में, कोतवाल गली। So we request DC तो हम लोग को परमिशन दे so that we can educate the people plus we can do the vaccination also। बांधकाम कामगार वर्गाला सुविधा देण्याची मागणी। बांधकाम क्षेत्रात कार्य करत असलेल्या असंघटित महिला कामगारांना न्याय मिळावा यासाठी सरकारने त्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी महिला संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। आयटक प्रणीत कर्नाटक राज्य संयुक्त बांधकाम कामगार संघटना यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। बांधकाम कामगारांना सध्या 3,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। या मदतीची रक्कम 10,000 रुपये इतकी करावी, तसेच त्यांच्या सेवा सुरक्षेसाठी सहाय्य धन द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। व्यवस्था नीट प्रमाणे यूज करे, सगळी लोकांना नीट प्रमाणे व्यवस्था लावले तर लोक हे संघटना थांबणार, हे काय होराट थांबणार आणि सगळी लोकांना काय
स्कॉलरशिप पोरांना स्कॉलरशिप आणि मॅरेज काय आहे त्याच्यासाठी पैसे घालवले ते बी व्यवस्थित प्रमाणे कामं करूच पाहिजे, लोकांना सोय गाऊच पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही या संघटना काय म्हणजे लेबर कार्मिक प्रति लोकांच्या कार्मिक कार्डमध्ये 3-3 हजार घालवले. ते काय आम्हाला भिक्षा घालवलेली अशी आम्हाला भिक्षा तुम्ही दिवले तर हे काय दिवले अशी हे पैसे घालवले अशी 10,000 पैसे घाला आम्हाला तेही आम्हाला तुम्ही घालताली सोय गावणार तेही आम्हाला सोय गावणार. शेती मार्गांच्या दुरुस्तीसाठी त्वरित पावले उचलण्याबाबत मागणी. सोमवारी सकाळी शेतकरी संघटनेची बैठक समर्थनगर येथील पाटील राईस मिल येथे संपन्न झाली. यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले पक्के रस्ते मिळावेत, रस्त्यांवरील उगवलेले रान आणि चिखल काढून रस्त्याचे मजबूतीकरण करावे असे सर्वानुमते सुचविण्यात आले. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत असे सांगितले. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव, सुनील खन्नुकर, निळकंठ चौगुले, गडगप्पा हंडीगळ, महेश बडमंजी, चंद्रकांत चौगुले, महेश हंडीगळ, यल्लापा जिनगौडा, अनंत चौगुले, रमेश उसूलकर, राजू पावले, लक्ष्मण मन्नोळकर यासह अन्य शेतकरी उपस्थित होते. जनसेवा फाउंडेशनचे कणकुंबीच्या माऊली देवीला साकडे. खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अभिलाष देसाई यांनी कणकुंबी येथील श्री माऊली देवीचे दर्शन घेऊन आपल्या सामाजिक कार्याला चालना मिळावी तसेच कोरोना महामारीचे संकट दूर व्हावे यासाठी देवीचरणी प्रार्थना केली. यावेळी अभिलाष देसाई यांनी कणकुंबी भागातील सामाजिक, शैक्षणिक आणि इतर समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनी जातपात किंवा पक्ष असा भेदभाव न करता सर्वांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी मला केव्हाही हाक मारली तरी मी सदैव तत्पर आहे. मी जनसेवेचा वसा घेतलेला असून त्यासाठीच जनसेवा फाउंडेशनची स्थापना केली आहे असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी देसाई यांच्या समवेत दिलीप पवार, आप्पा पाटील, दिलीप शिंदे, रवी पाटील, मेहबूब जालगार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मार्कंडेय साखर कारखान्याच्या रोलरचे पूजन. येथील मार्कंडेय साखर कारखान्याच्या रोलरचे पूजन रविवार दिनांक 4 जुलै रोजी पार पडले. कारखान्याचे अध्यक्ष अविनाश पोद्दार उपस्थितांचे स्वागत करून म्हणाले, शेतकरी सभासद, वाहतूकदार, कर्मचारी आणि कामगार बंधू यांच्या बळावर आणि कारखान्यावर सर्वांचा जो विश्वास आणि श्रद्धा आहे या बळावर यंदाच्या गळीत हंगामात कारखाना विक्रमी ऊसाचे गाळप करेल असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्ष अविनाश पोद्दार, उपाध्यक्ष तानाजी पाटील, कार्यकारी संचालक MD मल्लूर, युनिट हेड अधिकारी GG लोकरे, संचालक मनोहर हुक्केरीकर, अनिल कुटरे, सद्याप्पा राजकट्टी, भरत शानबाग, सुमित पिंगट, बसवराज घाणगेर, लक्ष्मण नाईक, निलिमा पावशे, वसुधा म्हाळोजी आदींच्या उपस्थितीत रोलरचे पूजन करण्यात आले. माजी संचालक मनोज पावशे यांनी आभार मानले. कर्नाटक शासनाच्या मान्यतेमुळे जलतरणपटू अंधकारातून उशंकालाकडे. कोरोना संसर्गाची प्रकरणे सतत कमी होत असल्याने सरकारने शनिवारी राज्यात अनलॉक 3 ची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. त्यात खेळाडूंसाठी आनंदाची बातमी म्हणजे जिम मैदान आणि जलतरण या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने परवानगी जाहीर केली. उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी अनलॉक जाहीर केल्यामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये एक आनंद व्यक्त केला जात आहे. बेळगावमधील अनेक जलतरण तलावाची साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज मराठी. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51
or 52 or 53. Visit us at www.potdarjewellers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री तावरचंद गेहलोत यांची कर्नाटक राज्याच्या नूतन राज्यपालपदी नियुक्ती करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे। सध्याचे राज्यपाल वजुभाई वाला यांचा अवधी संपला आहे, त्यामुळे गेहलोत यांची नूतन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। 8 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली जाणार आहे। त्यात गेहलोत यांचे मंत्रिपद जाणार असून त्यांना कर्नाटकाचे राज्यपाल पद देण्यात आले आहे। मध्य प्रदेश विधानसभेत 3 वेळा आमदार पद तर लोकसभेचे 4 वेळा खासदार पद त्यांनी भूषविले असून सध्या ते राज्यसभा सदस्य आहेत। मंत्रिमंडळ विस्तारावेळी 8 राज्यांच्या राज्यपालांची देखील नियुक्ती केली जाणार आहे। डॉक्टर सुरेश रायकर यांचा श्री कालिका देवी युवक मंडळाच्या वतीने सत्कार। मागील 35 वर्षांपासून डॉक्टर सुरेश रायकर बापट गल्लीत रुग्णसेवा देत आहेत। या महामारीच्या कठीण काळात घाबरलेल्या पेशंटना देवदूत बनवून आरोग्य सेवा डॉक्टर रायकर यांनी दिली। त्यांचे आरोग्य उपचार सेवा कार्य पाहून श्री कालिका देवी युवक मंडळाने त्यांचा या आरोग्य सेवेसाठी सत्कार करून आरोग्यमय शुभेच्छा दिल्या। यावेळी मंडळाच्या वतीने महेश पावले यांनी आपले विचार मांडले। यावेळी डॉक्टर रायकर यांनी सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानले। यावेळी बापट गल्लीतील श्री कालिका देवी मंडळाचे पदाधिकारी सुनील केसरकर, महेश पावले, भाऊ किल्लेकर, महादेव केसरकर, अमोल केसरकर, अतुल केसरकर, अंकुश केसरकर, महेश जाधव, गजानन निलजकर, गजानन इनामदार, शुभम मोरे, अभि निलजकर हे उपस्थित होते। सीबीएसई बोर्डाकडून आता 10वी आणि 12वीच्या वार्षिक परीक्षा 2 वेळा होणार। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसई बोर्डाने सोमवारी 10वी आणि 12वीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतलाय। यानुसार यंदा वर्षातून 2 वेळा परीक्षा घेण्यात येणार आहेत। सीबीएसईने 10वी आणि 12वीच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 ला 2 विभागात विभागलं आहे। प्रत्येक सत्रात जवळपास 50% अभ्यासक्रम ठेवला जाईल। मागील सत्राप्रमाणे 2021-22च्या अभ्यासक्रमातही कपात केली आहे। याबाबत या महिन्यात नोटिफिकेशन ही काढण्यात येणार आहे। सीबीएसई नुसार 2021-22 शैक्षणिक वर्षात व्यवस्थात्मक दृष्टिकोनातून विभागणी केली आहे। विभाजित अभ्यासक्रमाच्या आधारावरच सीबीएसई वर्षात 2 वेळा परीक्षा आयोजित करणार आहे। सीबीएसईने म्हटले आहे की शैक्षणिक सत्राच्या शेवटापर्यंत 10वी आणि 12वीच्या परीक्षा घेण्याची शक्यता कायम राहावी म्हणून 2दा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। लाल पिवळ्या ध्वजावरून पुन्हा एकदा वादावादी। बेळगाव महानगरपालिकेसमोर लावण्यात आलेला जुना लाल पिवळा ध्वज काढून नवीन ध्वज लावण्याचा प्रयत्न कन्नड संघटनेचे कार्यकर्ते करत असताना पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला। बेळगाव महानगरपालिकेसमोर काही महिन्यांपूर्वी स्थापित केलेला लाल पिवळा कन्नड ध्वजाच्या जागी नवा लाल पिवळा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला। ध्वज खराब झाल्याच्या पार्श्वभूमीवर कन्नड संघटनेचे नेते नवीन कन्नड ध्वज लावण्याचा प्रयत्न करीत आहेत। आज ध्वजारोहण करण्यासाठी निघाले तेव्हा त्यावेळी तेथे मार्केट विभागाच्या एसीपींसह अन्य अधिकारी आणि पोलीस दाखल झाले। पोलिसांनी 10 कार्यकर्त्यांना अटक केली। यावेळी कन्नड संघटनांचे सदस्य आणि एसीपी सदाशिव कट्टीमणी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। पोलिसांनी त्यांना अडवताच कन्नड कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। रेल्वे विभाग विकासासाठी 190 कोटी मंजूर। खासदार मंगला अंगडी यांची माहिती। अधिकाऱ्यांची आढावा बैठक।
रेल्वे विभागातील विविध विकास कामांसाठी 190 कोटी रुपये मंजूर असून ही विकास कामे तात्काळ हाती घेण्यात यावीत अशी सूचना खासदार मंगला अंगडी यांनी केली आहे। येथील आपल्या निवासस्थानी कार्यालयात खासदार अंगडी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची विकास कामाबाबत आढावा बैठक घेतली। यावेळी त्या बोलत होत्या। बैठकीला रेल्वेचे व्यवस्थापक अरुण कुमार यांच्यासह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता। खासदार अंगडी म्हणाल्या, बेळगाव परिसरातील मुख्य स्टेशनच्या इमारतीबरोबरच उड्डाणपूल आणि इतर विकास कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून 190 कोटी रुपये मंजूर केले आहेत। या निधीतून तात्काळ विकास कामे सुरू करण्यात यावीत अशी सूचना त्यांनी केली। यावेळी रेल्वे विभागातील अभियंते सुनील, उपअभियंते बकुल जोशी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। गणेशोत्सवासाठी सरकारने जाहीरनामा काढावा, तहसीलदारांना निवेदन। यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सरकारने जाहीरनामा काढावा या मागणीसाठी खानापूर गणेशोत्सव मंडळांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले आहे की यावर्षीही कोरोना काळात समस्या होऊ नये यासाठी मंडळाची लक्ष्मी मंदिर मध्ये बैठक घेऊन यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचे ठरविण्यात आले। तेव्हा सरकारच्या अटी असतील तर जाहीरनामा काढण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी निवेदनाचा स्वीकार करून सरकारला कळवून लवकरच समस्या सोडवू असे आश्वासन दिले। यावेळी महामंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले, कार्याध्यक्ष रवी काटगी, सेक्रेटरी अमृत पाटील, किरण पाटील, संजय मयेकर, संजय सडेकर, रमेश नाईक, यशजी शिंदे, आनंद बेळगावकर, किरण तुडेकर, सागर अस्टेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे बसवणकुर्चीत रोप लागवड। बसवणकुर्ची विभाग महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गावातील देवाच्या बागेत आणि स्मशानभूमीत रोप लागवड करण्यात आली। युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते रोप लागवड करून रोपाला पाणी घालण्यात आले। शेळके म्हणाले, देशात पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्याने होत आहे, यामुळे अनेक समस्या निर्माण होत असून यावर मात करण्यासाठी रिकाम्या जागेवर अधिकाधिक रोप लागवड करण्यात यावी। यावेळी युवा समितीचे महांतेश कोळूचे, ओमकार चौगुले, सचिन खोकलेकर, संकेत खळूचे, गजानन कोळूचे, शंकर मुचंडीकर, केदारी भडाचे, विलास हिंडलगेकर, सचिन तारीहळकर आणि गावातील नागरिक उपस्थित होते। उषाताई फाउंडेशन तर्फे अंध जोडप्याचा विवाह। उषाताई फाउंडेशन तर्फे अंध जोडप्याचा विवाह कोरोना नियमावली पाळत दिमाखात पार पडला। बेळगावची वधू आणि बेंगळूरच्या वराला आशीर्वाद देण्यासाठी मोजकेच मान्यवर उपस्थित होते। लग्न समारंभासाठी समर्थ संस्था आणि स्फूर्ती असोसिएशनचे सहकार्य लाभले। उषाताई फाउंडेशन तर्फे हा 25वा विवाह सोहळा होता। हनुमान नगर येथील भक्तिनिवास सांस्कृतिक भवन येथे हा विवाह शास्त्रोक्त पद्धतीने झाला। बेळगावची दीपा आणि बेंगळूरचा रवी हे दोघेही अंध असून पदवीधर आहेत। त्यांचा संसार फुलवण्यासाठी यापुढेही फाउंडेशन तर्फे सहकार्य केले जाणार आहे। उषाताई फाउंडेशनचे चेअरमन आणि पोद्दार ज्वेलर्सचे संचालक अनिल पोद्दार यांनी या विवाहाला प्रोत्साहन दिले। हलगा येथे युवकांकडून स्मशानभूमीची स्वच्छता। हलगा लक्ष्मी गल्ली येथील धर्मवीर संभाजी चौकातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावातील स्मशानभूमीची स्वच्छता केली। आगामी दिवसात मंडळाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्याचा संकल्प यावेळी युवकांनी घेतला। स्मशानभूमी स्वच्छता मोहिमेत मंडळाचे अध्यक्ष ज्योतिबा मोरे, आकाश बाळेकुंद्री, प्रशांत मास्तमर्डी, नागराज बाळेकुंद्री, युवराज पुनाजी, आनंद पुनाजी, सौरभ बिळगोजी, राजू पुनाजी, प्रदीप बिळगोजी यासह इतर कार्यकर्त्यांनी भाग घेतला। बेंगलोर जवळ अपघातात खानापूरचा युवक ठार। बेंगळूरहून तुमकुरला जाणाऱ्या कारचा अपघात होऊन 2 तरुण जागीच ठार झाले। त्यापैकी एक तरुण खानापूर तालुक्यातील गंदिकवाड गावचा आहे। रुद्रेश उर्फ उदय बसापा कमतगी, वय 31, सध्या राहणार तुमकुर, मूळ गाव नंदिगवाड, तालुका खानापूर असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे। रुद्रेश हा कामानिमित्त तुमकुर येथे मामाकडे राहत होता। शनिवारी सकाळी बेंगलोरहून तुमकुरला जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला। यामध्ये 2 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे। दुसरा मृतक युवक रुद्रेशचा तुमकुर येथील मित्र होता। रुद्रेशच्या पश्चात पत्नी, 2 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे। हेम्मडगा येथे वाघाने बैलाचा फडशा पाडला।
हेमडगा आणि डोंगरगाव परिसरात वाघाच्या वावराने शेतकरी आणि जनावर पालनाचा व्यवसाय करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। हेमडगा येथील शेतकरी मधु काडगाळकर या शेतकऱ्याच्या बैलाचा वाघाने फडशा पाडल्याने त्यांना 40,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। मधु काडगाळकर यांनी शनिवारी नेहमीप्रमाणे गावाजवळ जनावरे चरण्यास सोडली होती। सायंकाळी 3 जनावरे घरी परत आली, पण एक बैल आला नाही। दिवसभर त्याचा जंगलात शोध घेण्यात आला। डोंगरगाव नजीक मृत बैलाचे कलेवर आढळून आले। बैलाच्या शरीराचा अर्धा भाग वाघाने फस्त केला होता। यापूर्वीही अनेक पाळीव जनावरांवर या वाघाने हल्ले चढविले आहेत, त्यामुळे गुराखी आणि शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे। ब्राझील कोपा अमेरिका चषकाच्या अंतिम फेरीत कोपा अमेरिका 2021 स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना ब्राझील आणि पेरू यांच्यात खेळविण्यात आला। या सामन्यात पेरू ब्राझीलवर वरचढ ठरणार असे म्हटले जात होते, पण अनुभवी आणि बलाढ्य ब्राझीलने पेरूला 1-0 अशी मात देत अंतिम फेरीत धडक दिली। ब्राझीलला आता विजेतेपदासाठी अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्याशी झुंजावे लागणार आहे। भारताच्या जंबोनं घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जंबो या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनिल कुंबळेने आंध्र प्रदेशात क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे। कुंबळेने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांची सोमवारी शिबिराच्या कार्यालयात भेट घेतली आणि राज्यातील खेळाच्या विकासासह अनेक विषयांवर चर्चा केली। एका डावात 10 बळी घेण्याचा विक्रम असलेल्या कुंबळेने राज्यात क्रीडा विद्यापीठासाठी पाठिंबा दर्शवला। स्टार लेग स्पिनरने राज्य सरकारला आंध्र प्रदेशात क्रीडा वस्तू उत्पादनासाठी युनिट सुरू करण्यावर भर देण्याचे आवाहन केले। जेम्स अँडरसनने घेतले 1000 बळी। इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने मंगळवारी झालेल्या काउंटी चॅम्पियनशिप सामन्यात लँकशायरकडून खेळताना 19 धावा देऊन 7 गडी बाद केले। यासह अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1000 बळी पूर्ण केले। अँडरसनने हा सामना केंट विरुद्ध खेळला। 2005 मध्ये अँडी कॅडिक प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1000 बळी मिळविण्यात यशस्वी झाला। आता 16 वर्षांनंतर अँडरसनने ही कामगिरी केली आहे। प्रसिद्ध वकील श्यामसुंदर पत्तार यांना मातृशोक। बसवान गल्ली येथे रहिवासी आणि सुप्रसिद्ध वकील श्यामसुंदर पत्तार यांच्या मातोश्री सुलोचना नागलिंगप्पा पत्तार वय 85 यांचे सोमवार दिनांक 5 रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 1 विवाहित मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे। बाळेशी यल्लाप्पा कांबळे यांचे निधन। कुंटिनो नगर तालुका खानापूर गावचे सुपुत्र आणि रामगुरवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य बाळेशी यल्लाप्पा कांबळे वय 36 यांचे मंगळवार दिनांक 6 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, 1 मुलगी, आई, 3 भाऊ असा परिवार आहे। यशोदा यल्लाप्पा मजूकर यांचे निधन। मारुती गल्ली मजगाव येथे रहिवासी यशोदा यल्लाप्पा मजूकर वय 80 यांचे सोमवार दिनांक 5 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। पत्रकार नंदकुमार मजूकर यांच्या त्या चुलत्या होत। त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुली, 6 पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे। संजय वाघवडे यांचे निधन। हंचिनाळ तालुका निपाणी येथील माळ भागातील नागरिक श्री संजय आप्पासो वाघवडे वय 48 यांचे मंगळवारी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, 2 भाऊ, भाऊजे असा परिवार आहे। हाल शुगरचे कर्मचारी श्री भरमा वाघवडे यांचे ते बंधू होते, तर दुचाकी मेकॅनिकल अजय वाघवडे यांचे ते वडील होत। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।